हर एरिया स्टार्ट्स, तर तिथे तो स्टॉप करायचा, पण रोज तो फॉलो करायचा. तर त्या मुलीला आलं टेन्शन, पण तिने घरी आधी सांगितलंच नव्हतं. तिला अगदी रडायला एकदा त्या पॅरेंट्सने बघितलं तो मुलगा तिला फॉलो करतो, म्हणजे तिच्या मागे मागे मुलगा करतो. पॅरेंट्सला वेगळं वाटलं पाहिजे आणि तिचं कॉलेजला येणं बंद केलं. मग 4-5 दिवस ती आली नाही म्हणून कॉल केलं, ते आले. मी सविस्तर त्यांच्याशी बोलले की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण त्या मुलीशी बोलून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आणि तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केला. नंतर त्या मुलाला एका म्हणजे असं त्या एरियामध्ये त्यांच्या ओळखीचे त्यांना बघून त्यांनी विचारलं, तर तो असं झालं की आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी निघाला आवडतो. तर तसं वापर म्हणतात कधी बाहेरचे पण असतात. असे खूप एक्झाम्पल आहे, मी तुमचं वेळ नाही जास्त गेलं आहे. एक एक्झाम्पल का सांगितलं, डायरेक्ट पॅरेंट्सचा निर्णय असा असतो की नाही पाठवणार मुलाला, असं नको करू. प्लीज तुम्ही स्वतः पण लक्षात ठेवा आणि प्लीज तुम्ही हा मेसेज पास करा की डायरेक्ट निर्णय घेऊन नाही मुलाला पाठवणार. आणि मुलींच्या बाबतीत मी नोट केलं आहे, सगळ्या टीचरला माहीत असतं मुलींचं जर सेन्सिटिव्ह इश्यू असतो. असं काय पालकांना निदर्शनास आलं की ते लगेचच काय करतात, मुलांना शाळेत पाठवायचं बंद करतात. त्यामुळे मुलांनी बोलून बोला आणि पॅरेंट्सनी पण त्यांच्याशी जरा त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन बोला. म्हणजे ते काही प्रॉब्लेम्स असतील तर पॅरेंट्सशी बोलू शकतात. टीचर्सशी तर आम्ही प्रयत्न सगळे टीचर्स करतो की मुलं आपल्याशी सगळं व्यवस्थित बोलतील. म्हणून ही महिला तक्रार समिती म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल दिलं की डायरेक्ट निर्णय घेऊ नका, त्यांचं एज्युकेशनचं प्रश्न हे निर्णय. परत असं कधी होतं की वर्गात चर्चा होतो, कधी कोण माफ करतो काय, असं आमच्या कॉलेजमध्ये शक्यतो होत नाही. जे गोष्टी झालेल्या ते बाहेरच उडाले. पण असं पुढे मागे होण्याचे चान्सेस नाही से की असं होऊ शकतं किंवा नाही होऊ शकतं. तर मग हे जे तुम्हाला सांगते मी ते तुम्ही जे तुमच्या म्हणजे पालकांना सांगा की असं काय निदर्शन झालं पण तुम्हाला काय बोलतोय, किंवा नॉट ओनली दॅट असे खूप प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे आतमधून पण कधी कधी मुलं स्ट्रेस किंवा अभ्यासाचा स्ट्रेस घेतलेला असतो. तर त्याच्यामुळे कधी कधी मुलांना समजत नाही. तारे जमीन मी बघितले आहे की मुलं जातोय पण त्याला काही समजत नाही. काही वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात की मुलं आताच मी तुझ्या पॅरेंट्सशी बोलतो. मग असं नाही की त्याला समजत नाही, त्याला समजतंय पण तो बोलायला घाबरतो. त्याच्या पॅरेंट्सला बोलतो की तो मला बोलला म्हणजे नाही, तो खूप चांगला मुलगा आहे, सगळ्या टीचरशी चांगलं वागतो, आम्हाला कधी उलटा नाही बोलले, पण त्याच्या अभ्यासाकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, त्याची क्षमता वाढवली पाहिजे असं त्याच्या वडिलांना आता भेटल्यावर लगेच सांगतो. तर इथे आपली महिला समिती म्हणून महिलांचंच असं नाही, ते तर आम्ही विषय घेणारच आहे महिलांकडे, पण मुलांचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत. तर प्रत्येकाने आपल्या क्लास टीचरशी किंवा माझ्याशी प्रत्यक्षावर बोलले. आपले प्रिन्सिपल्स होतं कधी पण स्टुडंट असतात आम्हाला, त्यांसाठी मॅडम तुम्ही फक्त सांगा. आणि असं नाही की सांगितलं 4 दिवसांनी काम करणार, लगेचच इमिडिएट ॲक्शन असते. तर ते एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि पालक पण आपले खूप काही आम्हाला इथे हेल्प करणारे आहेत, जसे इथे बसलेले आहेत नॉलेज वगैरे पण आहेत. तर खूप कॉपरेटिव्ह, मुलं पण कॉपरेटिव्ह. आणि असं यापुढे आणि ही समितीला आपण थोडासा पुशअप करून चांगल्या मुलांना याच्या तक्रारीतून आपण बाहेर काढू, त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात नाही. त्यांचे काही पर्सनल प्रॉब्लेम्स आहे, पर्सनल इश्यू आहे, ते आपण सॉल्व्ह करण्याचा टीचर आणि पॅरेंट्स याच्यासाठी एकत्र आले पाहिजे. नुसतं टीचर्सनी पुढे येऊन